पुणे बस डे यशस्वी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत। पुणेकरांना बसने प्रवास करा असं आवाहन करण्यासाठी पुण्याच्या रस्त्यावर चिमुकली उतरली आहे। या लहानग्यांनी अनोख्या पद्धतीने पुणे बस डेला आपला पाठिंबा दिलाय। पुण्याच्या रस्त्यावर उतरलेली ही चिमुकली मंडळी पाहिलीत। ही लहान मुलं आवाहन करतायत बसने प्रवास करण्याचं, कारण त्यांनाही कळालंय प्रदूषणामुळे काय त्रास होतोय। 1 तारखेला बसनच यायची आठवण ही छोटी मंडळी करून देतायत। आणि हो, वाहनधारकांनी 1 तारीख विसरू नये म्हणून ही बच्चे कंपनी त्यांना चॉकलेटही देताना दिसतायत। सकाळ बस डेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्याच्या महाराष्ट्र विद्या मंडळ संचालित MVM शाळेनं वेगळ्या प्रकारे या उपक्रमात सहभाग घेतलाय। या अगदीच लहान असलेल्या मुलांना प्रदूषण किंवा वाहतूक समस्या असले अवजड शब्द कळत नाहीत, पण त्यांना त्याचा त्रास होतो हे नक्की। त्यामुळे मुलांना आणि पालकांना प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन माहिती देण्याचा हा शाळेचा प्रयत्न असल्याचं शिक्षकांनी सांगितलं। आधी मुलांना आणि पालकांना अवेअरनेस त्याच्यातून आलेला आहे की बसने जायचं, का जायचं, प्रदूषण म्हणजे काय, ह्या गोष्टी ह्यांच्या लेवलला जाऊन शिकवायचं असेल तर त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देणं गरजेचं असतं। त्यामुळे ह्या उपक्रमातून आम्ही प्रॅक्टिकल नॉलेज देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत। विशेष म्हणजे ही लहान मुलं 1 नोव्हेंबरला स्वतः बसमधून प्रवास करत डेक्कनला जाणार आहेत। तिथं कंडक्टर आणि ड्रायव्हर काकांना चहा देणार आहेत, तर आगार प्रमुखांना प्रथमोपचार पेटीही देणार आहेत। छोटे मुलांनी जे कंट्रोलर आहेत त्यांना आम्ही फर्स्ट एडचा बॉक्स दिलाय। मुलांना मी शिकवलंय की आता तिकीट का काढलं पाहिजे, कसं काढलं पाहिजे, कंडक्टर कसा असतो, त्याचा ड्रेस कसा असतो कंडक्टरचा, ही सगळी म्हणजे ऑन द वे ट्रॅव्हलिंग करतानाच त्यांना ही सगळी आम्ही आधी माहिती शाळेत दिलेली आहे, पण प्रॅक्टिकली त्यांना तिथे ती माहिती मिळेल। सकाळच्या या उपक्रमाला या चिमुकल्यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय आणि आपलं योगदान या उपक्रमाला दिलंय। चला आता आपणही बसने प्रवास करू या 1 तारखेला। कॅमेरामॅन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम मराठी, पुणे। चला तर मग वेळ झाली इथेच थांबण्याची।